श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नित्य पूजदर्शन मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026। आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा, हृदय निरंजन शुद्ध प्रेम कृती भावांच्या वाती, भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती। आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 आजच्या या पवित्र दिवशी आपण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य पूजदर्शन घेणार आहोत। स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा। आरती ओ वाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णू महेशासी, हृदये आत्मज्ञान जगती, म्हणून श्री दत्त तुझ मन। स्वामींचे दर्शन म्हणजे भक्तांसाठी श्रद्धेचा, समाधानाचा आणि आत्मिक शांततेचा अनुभव। काही क्षणांसाठी आपल्या मनातील चिंता बाजूला ठेवून आणि संपूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी मन अर्पण करूया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नित्यपूजेचे पवित्र दर्शन। आजचा नित्यपूजे दर्शनामध्ये स्वामी महाराजांचे अत्यंत सुंदर आणि प्रसन्न स्वरूप पाहायला मिळत आहे। स्वामींच्या मस्तकावर सुंदर मुकुट, अंगावर आकर्षक वस्त्र अलंकार आणि गळ्यामध्ये विविध रंगाच्या सुंदर पुष्पमाळा आहेत। पांढरी, पिवळी, लाल आणि निळी फुले स्वामींच्या दिव्य स्वरूपाची शोभा अधिक वाढवत आहेत। बाजूला दीपज्योती प्रज्वलित आहेत। त्या दीपज्योतीकडे पाहताना मनामध्ये एक वेगळीच शांतता निर्माण होते। जणू स्वामी भक्तांना सांगत आहेत, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्रद्धा ठेव। स्वामींचे दिव्य रूप। भक्त हो, स्वामी महाराजांचे हे सुंदर मुखकमल पाहताना मन आपोआप भक्तिमय होते। स्वामींच्या दर्शनामध्ये एक वेगळे सामर्थ्य आहे। मन कितीही अस्वस्थ असेल, कितीही चिंता असली तरी काही क्षण स्वामींच्या रूपाकडे एकाग्रतेने पाहिल्यास मनाला समाधान मिळते। आज आपण स्वामींच्या चरणी आपल्या सर्व इच्छा ठेवूया। ज्यांच्या घरात अडचणी आहेत त्यांनी स्वामींचे नामस्मरण करावे। ज्यांच्या मानसिक चिंता आहे त्यांनी स्वामींच्या चरणी मन मोकळे करावे। ज्यांच्या जीवनात संकटे आहेत त्यांनी स्वामीवर श्रद्धा ठेवावी। आणि कारण भक्तीमध्ये सर्वात मोठी शक्ती आहे ती विश्वासाची। स्वामींचे नामस्मरण करूया 2 मिनिट। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। स्वामींचे नाव घेताना आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू दे। कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला स्वामींचे आशीर्वाद मिळू दे। ज्यांना रोजगाराची चिंता आहे त्यांना योग्य मार्ग मिळू दे। ज्यांना व्यवसायाची अडचणी आहेत त्यांना यश मिळू दे। विद्यार्थ्यांना बुद्धी, एकाग्रता आणि यश मिळू दे। प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान राहू दे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। फुलांची सुंदर सजावट। आज स्वामी महाराजांचा विविध सुंदर फुलांच्या माळांनी सजवलेला आहे। फुलांचा सुगंध, दीपज्योतीचा प्रकाश आणि स्वामींचे प्रसन्न रूप या सर्वांचे दर्शन मनाला भक्तीमध्ये रमवून टाकते। स्वामींच्या चरणी अर्पण केलेले प्रत्येक फूल म्हणजे भक्ताच्या प्रेमाचे प्रतीक आहे। आपण ही आपल्या मनातील अहंकार, राग, द्वेष आणि चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करूया। स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया, महाराज आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आमच्या हातून चांगली कर्मे घडू द्या। संकटाच्या वेळी आमची श्रद्धा
डळमळू देऊ नका. स्वामींचा भक्ती संदेश. स्वामी भक्त हो. जीवनामध्ये सुख दुःख येतच राहते. कधी परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे असते तर कधी परिस्थिती कठीण होते. पण अशा वेळी आपली श्रद्धा आणि संयम सोडू नये. स्वामींचे स्मरण करत राहणे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा भाव मनात ठेवून पुढे चालत राहणे. स्वामी आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी शक्ती देतात, योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी देतात आणि कठीण काळात मनाला आधार देतात. म्हणूनच आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण होणार नाही. सर्व भक्तांसाठी प्रार्थना. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आज आपल्या चरणी आम्ही सर्व भक्त नम्रपणे नतमस्तक होत आहोत. महाराज आमच्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या. आतील ओम श्री गुरु महाराज की जय. सद्गुरुनाथा हात जोडितो. घरातील दुःख दूर करा. उकलुनी मनीचे घरात प्रेम, आनंद आणि समाधान वाढवा. ज्यांच्या मनामध्ये चिंता आहे त्यांना मानसिक शांती द्या. ज्यांच्या जीवनात अडचणी आहेत त्यांना त्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य द्या. ज्यांच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा योग्य असेल तर आपल्या कृपेने पूर्ण होऊ द्या. प्रत्येक भक्ताला सद्बुद्धी द्या. प्रत्येकाच्या जीवनात सुख समाधान नांदू द्या. जय जय श्री स्वामी समर्थ. मनी उठला बाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. कोण कुटील मी कवन कार्य मम धनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू. भक्त हो. आज मंगळवार 11 ऑगस्ट 2026 रोजी घेतलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची हे नित्य पवित्र परिदर्शन आपल्या मनामध्ये कायम राहू. स्वामींचे रूप डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्या नामाचा जप करत राहूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने आनंदाचा, समाधानाचा आणि सकारात्मकतेचा जावो अशी स्वामींची चरणी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांच्या जीवनावर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी सदैव राहूया अशी ही प्रार्थना करूया. त्याचबरोबर जयघोष करूया. परमपूज्य सद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अलाख निरंजन.